नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर पवार, न्यायवैद्यक विशेषज्ञ, नाशिक। आज आपण वैद्यकीय निष्काळजी प्रकरणामध्ये कुसुम शर्मा विरुद्ध बत्रा हॉस्पिटल या ऐतिहासिक खटल्याची सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या 11 मार्गदर्शक तत्वांसंदर्भात सविस्तर विश्लेषण जे आहे ते पाहणार आहोत। केसचा इतिहास जर पाहिला तर तो असा आहे की आर.के. शर्मा नावाचे रुग्ण 51 वर्षाचे होते। त्यांना लेफ्ट ॲड्रिनल मास म्हणजे ॲड्रिनल ग्रंथीचा गाठ त्या ठिकाणी आढळलेली होती। डॉक्टरांना ही गाठ कर्करोगाची आहे असा संशय होता। 2 एप्रिल 1990 रोजी अँटेरियर अप्रोच म्हणजे पोटाच्या पुढील बाजूने शस्त्रक्रिया करून त्या ठिकाणी तो ट्यूमर काढण्यात आला। सदर शस्त्रक्रिया दरम्यान स्वादुपिंडाला इजा झालेली होती। सदरची इजा डॉक्टरांनी तातडीने दुरुस्त देखील केलेली होती, परंतु पुढे जाऊन स्वादुपिंडाला फिश्युला, स्त्राव, संसर्ग म्हणजे इन्फेक्शन हे झाले। दुसरी शस्त्रक्रिया करून संसर्ग व फिश्युला या संदर्भात उपचार करण्यात आले। तथापि रुग्णाला पायोजेनिक मेनिंजायटिस झाला आणि 11 ऑक्टोबर रोजी त्याचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला होता। यामध्ये आरोप असे झाले की शस्त्रक्रियेसाठी जो मार्ग वापरलेला होता तो चुकीचा होता। रुग्णाला शस्त्रक्रियेविषयी जी आहे ती पुरेशी माहिती देण्यात आलेली नव्हती, म्हणजे इन्फॉर्म्ड कन्सेंटचा त्या ठिकाणी अभाव होता, अपुरी माहिती देण्यात आलेली होती। आणि डॉक्टर हे पुरेसे प्रशिक्षित नसल्या कारणाने अशा पद्धतीची इजा किंवा गुंतागुंत त्या ठिकाणी झालेली आहे असा देखील त्या ठिकाणी आरोप झालेला होता। न्यायालयाने या प्रकरणामध्ये निर्णय देत असताना बोलाम्स टेस्ट किंवा बोलाम स्टँडर्ड याचं महत्व पुन्हा एकदा त्या ठिकाणी अधोरेखित केलेलं होतं। डॉक्टरांना या केसमध्ये हॉस्पिटल आणि डॉक्टर्स यांना निर्दोष मुक्त केलं आणि त्यामध्ये 11 मार्गदर्शक तत्वे त्या ठिकाणी दिलेलं होतं। न्यायालयाने मान्य केलं की एखाद्या वैद्यकीय प्रक्रियेमध्ये यश मिळेलच असं नाही, आणि हे 11 मुद्दे जे त्या ठिकाणी डिस्कस झालेले होते त्यातला पहिला मुद्दा असा होता की स्टँडर्ड ऑफ केअर किंवा स्टँडर्ड ऑफ स्किल। तर डॉक्टरांनी त्यांच्या असलेल्या अनुभवाप्रमाणे, क्वालिफिकेशन प्रमाणे ते सगळं ज्ञान त्यांच्याकडे असावं, परंतु ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी नसावं, ते रिजनेबल किंवा किमान पात्रता असणं आवश्यक आहे। दुसरा मुद्दा पर्यायी उपचार पद्धती, म्हणजे एखाद्या आजारासाठी 2 उपचार पद्धती त्या ठिकाणी उपलब्ध असतील तर डॉक्टरांनी त्यापैकी एक जी वैद्यकीय मानकांनुसार आहे ती पद्धत स्वीकारली तर ती चुकीची ठरत नाही, किंवा दुसऱ्या डॉक्टरांचे मत वेगळे आले म्हणून डॉक्टर निष्काळजीपणा ठरत नाही। त्या ठिकाणी कोणतीही गॅरंटी ऑफ क्युअर देता कामा नये हा तिसरा मुद्दा आहे। डॉक्टरांनी केवळ योग्य कौशल्य वापरून उपचारासाठी आणि जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करणे हे आवश्यक आहे। एरर ऑफ जजमेंट चौथा मुद्दा, एखाद्या ऑपरेशन दरम्यान काहीतरी एरर ऑफ जजमेंट त्या ठिकाणी होऊ शकतो, परंतु ह्या एरर ऑफ जजमेंटला निष्काळजीपणा असं म्हणता येणार नाही। वैद्यकीय साहित्याचा आधार पाचवा मुद्दा, प्रमाणित पाठ्यपुस्तकांमध्ये किंवा स्टँडर्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स प्रमाणे उपचार केले असतील तर त्याला निष्काळजीपणा म्हणता येत नसतो। भीतीमुक्त काम, आता डॉक्टरांना जर भीती वाटली या सगळ्या प्रॉसिक्युशनची किंवा केसेसची तर ते निर्भयपणे आपल्यावरती उपचार करू शकणार नाहीयेत, त्यामुळं भीतीयुक्त काम डॉक्टरांनी करावं या संदर्भात 6वा मुद्दा दिलेला होता। 7वा मुद्दा हा बर्डन ऑफ प्रूफ संदर्भातील आहे। तर जोपर्यंत एखाद्या तज्ज्ञ मंडळाने यामध्ये मत दिलेले नाही तोपर्यंत डॉक्टर हलगर्जीपणा आहे असे म्हणता येणार नाही। 8वा मुद्दा आहे तज्ज्ञांचं जे आहे ते मत या ठिकाणी विचारात घेतलं जावं। वैद्यकीय निष्काळजीपणाची प्रकरणं ही तांत्रिक स्वरूपाची असतात, त्यामुळे ते मत घेणं आवश्यक आहे। डॉक्टर हे समाजसेवेचे काम करत असतात हा 9वा मुद्दा आहे, त्यामुळे त्यांना संरक्षण मिळणं आवश्यक आहे। रॉंगफुल प्रॉसिक्युशन होऊ नये। पुढचा मुद्दा असा होता की केस टू केस बेसिसवरती आपण
10 वर्षापूर्वीचा केसचा संदर्भ आज लावून त्याप्रमाणे निर्णय देणे चुकीचे ठरेल, तर प्रगत तंत्रज्ञान आणि आधुनिक सुविधा यानुसार या सगळ्या गोष्टींचा जो आहे त्या ठिकाणी विचार केला झाला पाहिजे. रुग्णासाठी कोणत्या क्षणी कोणता निर्णय योग्य आहे यासाठी डॉक्टर पूर्णपणे त्या ठिकाणी कंट्रोलमध्ये असतात, ते जबाबदार असतात. अशा पद्धतीने वेगवेगळे हे महत्वपूर्ण मुद्दे, गोल्डन रूल्स वैद्यकीय निष्काळजीपणाचे त्या ठिकाणी देण्यात आलेले होते. आता बोलम स्टँडर्ड भारतामध्ये वापरलं जातं. हे UK बेस्ड केस आहे आणि यामध्ये तज्ज्ञ वैद्यकीय मंडळाचं मत घेतल्याशिवाय कोणत्याही डॉक्टरला हलगर्जी ठरवू नये असं या न्यायनिर्णयामध्ये पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी अधोरेखित केलेलं होतं. न्यायालयाने असे स्पष्ट केले की शस्त्रक्रियेमध्ये एखादी इंजुरी झाली, कॉम्प्लिकेशन झालं, तर ते कॉम्प्लिकेशन नॉन कॉम्प्लिकेशन आहे, एरर ऑफ जजमेंट असू शकतं आणि त्यामुळे ते निग्लिजन्स नाही. डॉक्टरांनी काय ध्यानात ठेवावं की इन्फॉर्म्ड कन्सेंटचं महत्व आपण लक्षात घ्या. पुरेशी माहिती रुग्णांना द्या. पुरेशी माहिती असल्या कारणाने व संवाद असल्या कारणाने तसेच समुपदेशन काउन्सिलिंग प्रॉपर झाल्या कारणाने अशा पद्धतीचे वाद त्या ठिकाणी उद्भवणार नाहीत. डॉक्युमेंटेशनसाठी त्या ठिकाणी फार महत्व आहे. या केसनेही डॉक्युमेंटेशनचं महत्व पुन्हा अधोरेखित केलेलं आहे, कारण या केसमध्ये देखील डॉक्युमेंटेशन संदर्भात न्यायालयाने फार बारकाव्याने निरीक्षण केलं आणि त्याच्यावरती टिप्पणी देखील केलेली आहे. रुग्णांना असं आहे की जोपर्यंत एखादं कॉम्प्लिकेशन झालेलं आहे ते वेळेवरती डॉक्टरांनी आयडेंटिफाई केलं आणि ते आयडेंटिफाई करून त्याची मॅनेजमेंट देखील जे स्टँडर्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल प्रमाणे केलेली असेल आणि एवढं सगळं करून देखील त्या नॅचरल कोर्स ऑफ दॅट कॉम्प्लिकेशन किंवा नॅचरल कोर्स ऑफ डिसीज किंवा इतर काही आजारामुळे रुग्णाचा मृत्यू जर झाला तर त्या ठिकाणी डॉक्टर दोषी आहेत, हलगर्जीपणा आहे, निष्काळजीपणा आहे असे त्या ठिकाणी म्हणता येणार नाही. त्यामुळे रुग्णांनी देखील डॉक्टरांशी वेळोवेळी प्रश्न विचारणे, त्या शस्त्रक्रियेविषयी माहिती जाणून घेणे आणि त्यानंतर तो विश्वास त्यांना मिळाला, तो विश्वास मिळाल्यानंतरच या शस्त्रक्रियेला त्यांनी जे आहे ते सामोरं जायचं आहे, जेणेकरून यामध्ये मतभेद किंवा वाद ठिकाणी निर्माण होणार नाहीत. या केसनी बोलम स्टँडर्ड अधोरेखित केलं, इन्फॉर्म कन्सेंट संदर्भातील महत्व स्पष्ट केलं, डॉक्युमेंटेशन वैद्यकीय क्षेत्रामध्ये का आवश्यक आहे हे देखील सांगितलं, तसंच वैद्यकीय निष्काळजीपणा संदर्भातील 11 गोल्डन रूल्स म्हणजे त्याला आपण जे म्हणतो सुवर्ण तत्व त्या ठिकाणी देण्यात आलेली होती. प्रत्येक रुग्णालयाने, डॉक्टरने आणि रुग्णाने हे जजमेंट एकदा तरी वाचलं पाहिजे अशा स्वरूपाचं हे जजमेंट आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय शिवराय, जय महाराष्ट्र.